कुणालाहीच या बाबतीत गांभीर्य आहे असं म्हणता येणार नाही। काही लोकांनी तो प्रयत्न केला। काल विधानसभाचे आमदार चेतन तुपे यांनी काल सभागृहामध्ये त्या संदर्भात विचारणा केली। त्या अगोदर सुनील शेळके बोलले, वरच्या सभागृहात आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला। पण मला एकंदरीत स्पष्टपणे सांगायचं आहे की सरकारला अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात गांभीर्य नसल्यामुळे ही चर्चा दोन्ही सदनामध्ये घडू शकली नाही, हे दुर्दैवानं मला म्हणावं लागतंय। आणि सरकारच्या मनात जर असतं तर ही चर्चा घडून आणल्या गेली असती। विमानाचा अपघातच असेल तर ते पण स्पष्ट व्हायला पाहिजे होतं। आणि आमच्या मनात ज्या शंका आहेत, म्हणजे मला साधाच प्रश्न आहे, अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाचे 250च्या वर व्हिडिओ सीसीटीव्हीच्या माध्यमातून सापडले की नाही? आणि अजितदादांचा सीसीटीव्ही अद्याप सापडू नये देवगिरीवरचा, किंवा व्हीएसआर व्हेंचरमध्ये जाण्यापर्यंतचा सीसीटीव्ही अद्याप सापडू नये, ही कुठली यंत्रणा आहे? त्याचा मिरजगाव साईडचा काय त्याचा तो आश्रम आहे, तिथले व्हिडिओ आलेत लोकांकडे, सीसीटीव्ही आलेत तिथले। आणि दादांसारख्या लोकनेत्याचा विमान प्रवासाचा सीसीटीव्ही येऊ नये, हे कशाचं फेल्युअर आहे? सीआयडी चौकशी तुम्ही लावली म्हणता, सीआयडी चौकशीत किती लोकांचे बयान घेतले गेले? ब्लॅक बॉक्स हे विचारायचं नाही आम्ही की अख्खं ते मोबाईल तिथे जळलेले दिसत आहेत, त्यांची फाईल जळलेली दिसते आहे, दादाचे कपडे तिथे जळलेले दिसले, पण ते तुमच्या कागद जळली नाहीत आणि तो ब्लॅक बॉक्स जळला नाही। म्हणजे हे जे काही चाललंय ना, हे काही बरोबर नाही, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं चांगलं नाही। आणि मी सांगतो, सरकारमध्ये जरी असतो, तुम्ही मला परत उपप्रश्न विचाराल की तुम्ही सरकारमध्ये असताना तुमचा सरकारवर विश्वास नाही का? मी स्पष्टपणे सांगतो, सरकारच्या मनात असतं तर ही चर्चा अधिवेशनात झालीच असती। या चर्चेचं एकदा सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून, फक्त काही स्पेसिफिक प्रश्न होते। अद्यापही साहिल मदन हा कुठे आहे? जो पायलट होता तो त्या अशोक खरातच्या आश्रमात लपवलाय का? तो मेला आहे की जिवंत आहे? सुमित कपूर मेला आहे की जिवंत आहे? याचे उत्तरच नाहीत भेटले महाराष्ट्राला। त्याच्यामुळे सदनाला गांभीर्य नव्हतं। आणि स्पष्टपणे सांगतो, सरकारला अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात गांभीर्य नसल्यामुळे दोन्ही सभागृहामध्ये त्याबाबत स्वतंत्र चर्चा झाली नाही। हे दुःख आणि ही सल ही शेवटच्या दिवसापासून मरणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझ्या मनात ती कायम राहील।